नमस्कार मित्रांनो, आज मी परत तुम्हाला इकडे साबरबन साईडला आलेलो आहे. मी भंडारा जिल्ह्यामध्ये. इथं एक तुम्हाला एक वनस्पती दाखवत आहे. मी या साईडला मला भरपूर सापडले आहे. पहा, या झाडाला पाहून घ्या तुम्ही. हे जे झाड दिसत आहे तुम्हाला, त्या झाडाची डिझाईन पाहून घ्या. याचे पानं पहा, याच्यावरचे रेषा पहा, विशिष्ट प्रकारचे तुम्हाला दिसतील. साईडला बिलकुल किनार, त्याच्या आतमध्ये ही डिझाईन बनलेली आणि मोठ्या आकारामध्ये हे झाड आहे. तर हे झाड कशाचं आहे हे कदाचित आपल्या लोकांना माहीत बी असू शकते, किंवा तुम्ही या झाडाला कोणत्या नावानं ओळखता हे तुम्ही सांगू शकता. याचे 5 ते 7 फुटाचं झाड होते हे, आणि याची जे खालचं खोड आहे ते खोड बी एक विशिष्ट प्रकारचं आहे. बघा, हे बघा, एखाद्या परोळ जशी असते, सर्प जातीतली परोळ जशी असते, त्या परोळच्या आकाराचं याची डिझाईन असते. तर हे झाड मूळव्याधीसाठी फार जोरदार आहे. याच्यामध्ये खाली एक मोठा कंद बनतो आणि तो कंद मूळव्याधीसाठी वापरले जाते. आणि भाजी, याच्या कंदाची भाजी खाल्ल्यानं आपल्या शरीराचे ऑर्गन जे आहेत, जे मांस आहे हड्डीपासून दूर झालेलं, ते एकदम मजबूत होते, डायजेशन चांगलं होते. मूळव्याध कोणची बी असो, याचा कंद जर तुम्ही उकळून सुकवून त्याची वडी बनवून ते जर घासून लावली तर मूळव्याधीचा कोंबसुद्धा नष्ट होते. असे अनगणित त्याचे फायदे आहेत या झाडाचे. तर हे झाड कशाचं आपल्याला सांगू शकता का तो झाड आहे? हे बघा, या ठिकाणीसुद्धा यांनी आपापल्या प्रत्येकानं आपल्या घराच्या अंगणामध्ये इथंसुद्धा लावलेलं आहे आणि इकडेसुद्धा लावलेलं आहे. तर भरपूर ठिकाणी हे झाडं लावलेले यांनी. तर या झाडाची माहिती ह्या ताईच्या अंगणामध्ये आहे, आम्ही आलेलो आहोत. तर ह्याची तुम्ही प्रत्येकजण लावलं या ठिकाणी आहे ना? काय नाव तुमचं म्हटलं? अच्छा, राणा सावरबन. तर हे जे वनस्पती आहे, हे वनस्पती स्वतः लावली. तर याचे कसं काय फायदे का? भाजी करता ते मुळातून तो खणल्यावर असा एवढा कांदा निघते. अच्छा, त्याची भाजी उकळून. आणि कशी करायची भाजी त्याची? भाजी उकळून टाकायचा आपला लिंबाच्या, आपला जांबाच्या पाण्यात, जांबाच्या पाण्यामध्ये. हो. अच्छा, उकळून टाकल्यानंतर त्याला छिलून टाकायचा, बारीक बारीक काटून टाकल्यावर बरं. भाजी. आणि त्याची भाजी करायची आपली जनरल मसाला टाकून? पनीरले मास, मटण, आपला मटणाचा मसाला वगैरे तसं बनवून घ्यायची. तर काय फायदे सांगू शकता तुम्ही याची भाजीची? नाही, तसे काही फायदे यांना माहीत नाही. तर चला तुम्हाला याचे फायदेसुद्धा सांगतो मी. तर ही जी वनस्पती आहे याला सुरणकंद, जमीनकंद अशा नावानं लोक ओळखतात. तर मित्रांनो, हे जे सुरणकंद आहे, हा सुरणकंद खाल्ल्यानं शरीरामधले जे आपले मांसपेशी आहे ते मजबूत होतात. त्याच्यानंतर पाईल्स याला म्हणतो आपण, मूळव्याधीसाठी याचा कंद काढायचा आणि तो कंद पहिले उकळायचा आणि सुकू घालायचा, त्याची वड्या बनवायच्या. आणि त्याची वडी आपण जर घासून आपण मूळव्याधीवर लावली तर मूळव्याधीचा कसाही कोंब जर असेल तो कोंब नष्ट होऊन जाईल. असे याचे फायदे आहेत. आणि खाल्ल्यानं शरीराच्या आतमध्ये बी मजबूती राहते. याला सुरणकंद नावानं ओळखले जाते. आणि परोळच्या शरीरासारखं याचं तुम्हाला दाखवलं तसं याचे खालची डिझाईन असते. आणि 4 ते 5 फुटाचं हे झाड होते, जवळपास 4 ते 5 फूट झाड इथं सुद्धा लागलेलं आहे. तर आम्ही या ठिकाणी आलो यांची झाडाची माहिती. तर हे जरूर हा इतर लोकांना पाठवा, जी माहिती करून घ्या. आणि जरूर आम्ही आधी नवीन याची माहिती सापडली तर आम्ही तुम्हाला टाकू. तर धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.